खूप खूप अफवा येतात किंवा खूप लोकांची कडून ऐकलेलं आहे की तिथं खूप आवाज येतात रात्रीच्या वेळी कोणी जात नाही. नमस्कार मंडळी, तर मी आहे खूप तर तुमचा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपल्या ओम जन्मला जॉईन होण्यासाठी खूप खूप धन्यवाद. चला आता तुम्हाला पुढचं दाखवतो. पुढचा विषय असा आहे की आम्ही आता सरकारी अपार्टमेंट्सकडे जाणार आहेत. जे जुने पडलेले घर आहेत ते तिथली खूप खूप अफवा येतात किंवा खूप लोकांची कडून ऐकलेलं आहे की तिथं खूप आवाज येतात रात्रीच्या वेळी कोणी जात नाही. तिथे चोरी वगैरे लपण्यासाठी पण छान जागा आहे म्हणे, असं खूप जणांनी सांगितले. तर आपण त्या साईडला जाणार आहे. तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? मी आता इथं पोहोचलेलो आहे गिरनाव कॉलनी भडगाव. ते हिडन प्लेस आहे. तर या ठिकाणी म्हणजे लोक आता म्हणजे रात्रीच्या टायमाला सुद्धा येत, आणि कारण की इतकी भीती वाटते लोकांना. इथं खूप अफवा आहेत किंवा कोणीतरी दिसतं आणि कोणाचा तरी असण्याचा आवाज येतो. तर कधी कधी एखादी अजूनपर्यंत काही समजलं तर नाही पण कोण आहे त्याच्या मागे. पण कोणी कोणी म्हणतं कोणीतरी म्हणजे तांत्रिक विद्या वगैरे केली असू शकते, कारण की रात्रीच्या वेळेला आवाज येतात, खूप आवाज येतो. आणि एक वेळा इकडं चोर पण आले होते. म्हणजे इकडचे जे सगळे 2-3 घरं आहेत ना, ते सगळे घरं वगैरे आहे ना, तिथं चोऱ्या वगैरे केल्या होत्या. त्याच्यामुळे पण असू शकतं काही तर तिथं बघा, तिथं अजून तिथं वेगळंच टांगलेलं आहे. तिकडं पत्तरचं घर आहे एक गोडाऊन सारखं. आणि हा माझा जयेश फ्रेंड. अरे यार तू असं करतो यार, असं काय भाई. अजय ना खूप लागतो आमच्या व्हिडिओ मध्ये यायला म्हणून. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. त्याला म्हणजे अजून प्रोग्रेस नाही झाली ना आपल्याली, म्हणून ना लागतो थोडासा. जेव्हा प्रोग्रेस झाली ना तेव्हा लागणार नाही असंच शकते. तर मला वाटतंय फक्त बायकोला नको लाज बाबा. नाही बायकोला लाज बाबा, तुला माहिती आहे. मला नाही माहितीये, मला नाही माहितीये. हा, तर आता तुम्हाला एक्सप्लोर करून देतो. तर बघा तुम्ही आता फक्त अगोदर आपण बॅक साईडने एंट्री केली होती, परत आपण बॅक साईडने एंट्री करू. तर इथं खूप म्हणजे खूप खतरनाक कंडिशन. टॉयलेट अजून वरती तुम्हाला दिसत असेल तर बघा, दिसते का काही. हे बघा, ही खिडक्या काच पण फुटलेले आहे. एक खिडकी चोरी करून घेतलेली आहे. इकडचं पण काच वगैरे फुटलेले, इकडचे पण खिडकी चोरी होऊन गेली. दिवसा चोरी करता पण रात्री म्हणजे कोणाची हिंमत नाही होत. हे बघा असं तोडून ठेवलेलं आहे सगळं. इकडं पण बघू शकता तुम्ही. हे बघा, ही पण खिडकी आता चोरी जाईल थोड्या दिवसांनी. ते जायसाठी आपल्याला खिडकीने जावं लागेल. दरवाजा आहे त्याला, दरवाजा आहे का जायला? आहे का? चाल मग. हा पा कसा येतोय दिसतायला असतो यार, आपला मित्र आहे तो जिगरी. हे बघा पॅन्ट बी पडलेली इथं पा. हे चोरांना आणून फेकलेली बॅग आहे. हे सगळं म्हणजे इथं खूप लोकांनी आम्हाला सांगितलं की जाऊ नका भाऊ दिवसाच्या वेळी, पण इथं खूप धोकादायक असतं.
हे बघा इकडे जायला दरवाजा आहे का, हे कसं आहे रे आबा. तर मतलब हा आहे. अरे चमन का तुझे आता माझा मित्र अरे भाई डायरेक्ट अचानक टाकलं खरे चगेल. जीव सुद्धा अजून सुद्धा धगधग करतोय मित्रांनो. तर बघा तुम्ही अजून हे गेस्ट हाऊस आहे. हे गेस्ट हाऊस असल्यामुळे एकदम भारी आहे. मागे तुळसाबाई एकदम छानसा असं कुंड एकदम छान आहे. पण काही काळी इथं लोक राहायचे, पण काही कारणांमुळे ते लोक घर सोडून चालले गेले. आभा बरं झालं की मी त्यावेळी इथं नव्हतो. इथं निघणं ठीकच असेल. आता तुम्हाला इकडं पण एक रूम आहे, इकडं पण दाखवून देतो तुम्हाला एक वेळा. हे बघा इकडची खिडकीसुद्धा चोरी केलेली. अजून एक रूम आहे का? हां खूप मोठा आहे यार. आईच्या गावात वरती बघत बघत चालणं पडेल गावांना, कारण की इथं काय केव्हा होऊ शकतं सांगता येत नाही. त्याच्यामुळे सेफ्टी पहिले नंतर बाकी असेल. पहिल्या काळातलं बेसिन बघा कसं होतं, पुरं मातीचं आहे. ते मातीचं नाही सिमेंटचं आहे. आणि इकडं काय, अरे इकडं छोटा स्विमिंग पूल आहे यार गड्या. ये तो लेटेस्ट न्यूज है. हे छोटा स्विमिंग पूल आहे लहान मुलांसाठी असेल शक्यतो. हे इथं आरसा वगैरे ठेवायची जागा. इथं एक टॉयलेट आहे. तर भावांनो आता इथून मी आणि एक मोठं वडाचं झाड आहे. इथं पण एकदम भयानक आहे. इकडं पण खूप घर आहेत. तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला पूर्ण म्हणजे एक्सप्लोअर करेन. तुम्ही फक्त कमेंट वगैरे करा, तुम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करेन. खूप मोठी आहे ही गिरनार कॉलनी, म्हणजे खूप मोठी आहे आणि हिडन प्लेस आहे. हा जास्त लोकांना माहीत नाही आहे. आणि मला पण म्हणजे 2-3 जणांनी सांगितलं तेव्हा मी आलो. इकडचं म्हणजे एक तर दिवसाला चोरी होते आणि रात्री तर वेगळंच काय होतं त्यांना माहिती. तर बघा तुम्ही हे पण कसं आहे. इथले पण सगळे काच वगैरे फुटलेले आहे. हे खिडक्या चोरी गेलेल्या आहे. एकदम खतरनाक आहे. जर तुम्हाला तसं चॅलेंज द्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी तसं चॅलेंज घेऊन घेईन. आता आपण नाईट शूट पण करू एका दिवशी. तर तुम्ही सपोर्ट करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट द ओम जर्नी. चला बाय.